नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण दाल खिचडी ही झटपट तयार करणार आहोत। भाताचे प्रकार इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घेणार आहे। हा संध्याकाळच्या जेवणासाठी हा झटपट पर्याय आहे, नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आता हे छान असं धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये भाज्या पण घालणार आहे। इथे मी 1 टोमॅटो, बटाटा बारीक चिरून घेणार आहे। खूप छान आणि पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। अजूनही कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच अशाच येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। त्यानंतर आता हे असे बारीक चिरून घ्यायचं आहे। छान अशी ही संध्याकाळच्या जेवणासाठी झटपट होते। आता इथे मी कुकरमध्ये 2 चमचे तेल किंवा तूप तुम्ही घालू शकता फोडणीसाठी। त्यानंतर चांगलं गरम होऊ द्यायचं आहे 1-2-3 मिनिटं। त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरे, मोहरी चांगले तडतडून द्यायचे आहेत। छान अशी कडकडीत फोडणी द्यायची आहे। बघू शकता फोडणी छान झाली की मग पदार्थही आपला चांगला होतो। हिंग घातलेला आहे। त्यानंतर मी हळद घातलेली आहे। थोडासा गरम मसाला घालून सर्व भाज्या घालून घेत आहे। सर्व भाज्या घालून मी पुन्हा असं छान असं परतून घेत आहे। इथे मी गरम मसाला घालत आहे, अर्धा चमचा घातला आहे आणि खूप छान चव लागते। लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाणे घातलेले आहेत 1-2 चमचे। शेंगदाणे यात खूप छान लागतात चवीला। आता ह्यानंतर हे सर्व असं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं चांगलं। आणि त्यानंतर आता इथे आपण डाळ आणि तांदूळ धुवून ठेवलेले होते ते घालून घेणार आहे आणि ते छान असे परतून घेणार आहे 1-2-3 मिनिटं। खूप छान लागते ही